मंडळी नमस्कार. आंबेगाव संवाद शोध वेगळ्या बातमीचा या वृत्तवाहिनीच्या सर्व दर्शकांचे मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी आपण गाड्या भरायला सुरुवात करणार आहोत आणि ज्या ज्या ठिकाणी जी गरज आहे त्या ठिकाणी पोच करणार आहोत. धन्यवाद. दिलीपरावजी वळसे पाटील साहेब असतील आणि माननीय माजी खासदार शिवाजीदादा आढळराव पाटील असतील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी केलेल्या आव्हानानुसार या ठिकाणी या मदत कक्ष उभारला आणि त्याचं उद्घाटन मान्यवरांच्या शुभ हस्ते झालेलं आहे. जोरदार टाळ्यांनी आपण गावामधून 700 रुपये देणारे 500 लोक त्या ठिकाणी तयार होतील. फक्त त्यांच्यापर्यंत पोहोचणं अत्यंत आवश्यक आहे. काल आपली मिटिंग झाल्याच्या नंतर काही मंडळीची किंवा गावातल्या मंडळीची चर्चा केली आम्ही गावातल्या तिथे म्हटले 700 रुपये हा आपल्या दृष्टिकोनातून जरी रक्कम फार मोठी नाही, काही 2 किट देतील, काही 3 किट देतील, काही 1 किट देतील, काही दोघात 1 किट देतील, काही जरी दिलं तरी त्यांच्यापर्यंत पोहोचवणं खरं तर त्यांच्यावर आलेला जो प्रसंग आहे, आज सगळा प्रपंच सगळा संसार त्या ठिकाणी मोडून पडलेला आहे आणि ज्याच्यावर ही पाळी उठणार आहे. तर हा एक निश्चितच चांगली स्टेप आहे आपल्या देण्यासाठी. 7 दिवस असतील, 10 दिवस असतील, किंवा आवश्यकतेनुसार गरजेनुसार आणि या येणाऱ्या दीपावली सणाच्या पूर्वसंध्येला आपण हे देत आहोत. तर निश्चितच प्रत्येक आपत्ग्रस्ताच्या म्हणजे 20-20 फूट पाण्याखाली गेलं होतं आणि पशुधनसुद्धा त्याच्यामध्ये त्यांनी खर्चलेलं आहे. तर अशा लाभार्थ्यांचे प्रामुख्याने आपण स्थानिक तहसीलदार असतील आणि स्थानिक तलाठी यांच्यामार्फत त्यांच्या उपस्थितीत आपण तालुक्याने आपण ह्या किटचं जसं प्राप्त त्याचप्रमाणे कशी परिस्थिती त्याची माहिती घेतली आणि आपल्या ज्या किट आहेत ते नेमक्या लाभार्थ्याला किंवा आपत्ग्रस्ताला कशा मिळतील याचं आपण प्राथमिकदृष्ट्या नियोजन केलेलं आहे. यामध्ये प्रामुख्यानं जर अंत्योदय योजनेच्या लाभार्थ्यांची जर संख्या पकडली तर साधारण नांदेड असेल, धाराशिव असेल, बीड असेल, लातूर असेल या ठिकाणी 2 लाखापर्यंत जात आहे. तर आपल्याला साधारण एक 15,000 ते 20,000 किटचं आपल्याला नियोजन करायचं आहे. तर त्या दृष्टिकोनातून आपण स्थानिक ज्या ठिकाणी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेलं आहे अशा ठिकाणचे फील्डवर जाऊन सर्वे करण्याबाबतचे शासनाने काढलेला आहे. त्यानुसार स्थानिक तलाठी हे गावागावात फिरलेले आहेत आणि त्यांना शासनाची आवाहन करणारी गाडी त्या ठिकाणी आपण केलेली आहे आणि त्या गाडीला काका आपण कार्यकर्ते मागे एक गाडी घेऊन आणि बँकेचा एक ग्रस्त आणि पतसंस्थेचा ती आर्थिक त्या ठिकाणी जो माणूस 5 बॉक्सचे जरी पैसे दिले तरी त्याला पावती आणि साहेबांचं दादाचं असणारे एक सर्टिफिकेट आपण त्यांना देऊन टाकणार आहे की तुझा याच्यात सहभाग असलेला आहे. तर उद्यापासून मला वाटतं 1 किंवा 2 विभागात गाडी कशी करायची हे प्रमुख कार्यकर्त्यांनी केलं तर बरं होईल. पण याहीपेक्षा महत्त्वाचं असं आहे की प्रत्येक गावात जर आपण गेलो नाही तर आम्हाला कोणी प्रमुख कार्यकर्त्यांनी सांगितलंच नाही आम्हाला मदत करायची होती असं कुठेही तुम्ही येऊन देऊ नका. म्हणून हे आपल्याला करायचं आहे आणि आपण सहज केलं तर असे छोटे मोठे अनेक ब्रांचेस सगळा हजारावालाच भेटला पाहिजे असंही नाही. 10, 20, 25 वाले देखील लोक असतात, त्यांना देखील संवेदना असतात. त्यामुळं त्याला कमी न समजता त्याचेसुद्धा मान सन्मानाने आपण पैसे घेऊन त्यालासुद्धा या मदतीच्या याच्यात एक हात देण्याची संधी आपण या ठिकाणी उपलब्ध करून द्यायची आहे. आणि वाटपाला देखील या ठिकाणी आम्ही स्वतः माझ्या कंपनीच्या माध्यमातून जी एक पिकअप गाडी जाईल त्याच्याबरोबर एक कार्यकर्त्यांनी जावं आणि जे सेवाभावी याचे असतील रोजच त्यांनी जावं असं नाही. जर त्याच्यात आपण रोज 4-4, 5-5 अशी नावं घेतली तर तहसीलदार साहेब त्यांनी मला दाखवलं अगदी एकेका गावात त्यांनी इतकं डिटेल आणलं की आपल्याला भाषणात एवढं सांगता येणार नाही. परंतु म्हणजे इफेक्टेड तशी त्यांनी त्या 3ही जिल्ह्याची नावं आणलेली आहे. म्हणजे धाराशिवला किती झालं आहे म्हणजे इफेक्टेड आणि ज्यांना ते किट पोचलं पाहिजे म्हणजे नांदेडला 7860, धाराशिवला 38,589, परभणीला त्या ठिकाणी 44,732 आणि बीडमध्ये 38,775
म्हणजे 1,98,000 एवढे हे आहेत. आपण त्याला 25-30,000 जरी पोचलो, आजूबाजूचे तालुके देखील त्या ठिकाणी तयार होते आणि ही एवढी मोठी जी आकडा जो वाटतो तो सहज देखील त्या ठिकाणी पुरा होईल. आणि म्हणून ही एक चांगलं काम या ठिकाणी आज आपण सुरू केलेलं आहे. हे ऑफिस पुढचे 5 दिवस या ठिकाणी असणार आहे. या ऑफिसमध्ये तुम्हाला हे काय जातं आहे ते कळेल. तुम्ही जे पैसे द्याल त्या किराणा दुकानदाराची लगेच रिसीट या ठिकाणी दिली जाईल आणि सर्टिफिकेट दिली जाईल. मी या ठिकाणी आलेले सगळे पत्रकार मित्र आहेत ते देखील देतील. पण तुमच्या देण्यापेक्षा तुमच्या माध्यमातून की हा उपक्रम किती साफ आणि हे आहे. कारण कोविडमध्ये सुद्धा आपण राबवला होता काका, बरोबर ना. त्या ठिकाणी दर 10-10 दिवसांनी 9-9 हजाराची गाडी तालुक्यात ती डिस्ट्रीब्यूट होत होती आणि त्या ठिकाणी शासकीय यंत्रणेकडनं म्हणजे तहसीलदार त्यावेळेचे, गावचा तलाठी असायचा, ग्रामसेवक असायचा आणि असणाऱ्या कुठल्याही पक्षाचा त्या ठिकाणी सरपंच असायचा आणि त्याच्या माध्यमातून येलो रेस्टिंगचं आहे त्यालाच ते वाटप झालं आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा खूप सुनियोजित त्याला केलं. आणि म्हणून दादा त्यावेळा समोरच्या पक्षात होते, परंतु कोविड काळात मला सगळ्या मिटिंग आठवतात. प्रत्येक वेळा असं वाटायचं की हा एवढा संवेदनशील विषय आहे, एखादा जरी त्याच्यात काही चुकून झालं तर उगाच राजकारण होऊ नये. पण दादानी प्रत्येक मिटिंगमध्ये म्हणजे तिथे याच्यात असताना देखील सगळ्या याच्यात जे सहकार्य लागेल ते तेव्हा स्वतः यायचे किंवा कार्यकर्ते पाठवायचे ज्या गरजा असतील. म्हणजे याच्यात कधी त्यावेळा देखील कधी राजकारण होऊन दिलं नाही. मी भूजपासूनची गोष्ट सांगितली. आज जुने पत्रकार असतील त्यांच्याकडे असेल की अण्णा खासदार, नामदार साहेब त्यावेळा आमदार देखील नव्हते आणि आमच्या त्यावेळा छायाताई किंवा बाकीचे असे सगळे हे आले तिथे ज्येष्ठ पत्रकार विठ्ठलराव चिखले वगैरे. आणि एक चांगलं चित्र त्या आंबेगावमध्ये दाखवलं होतं की निदान अशा सगळ्या गोष्टीसाठी ती झोळी भरून द्यायला होती. तर अशा सगळ्या प्रसंगी एक आंबेगावामध्ये कधी अशा प्रकारचं त्या ज्येष्ठांनी किंवा आजकालच्या नेत्यांनी या गोष्टीमध्ये दुसरं तिसरे काही गोष्टी येऊन दिली नाही. आपलं तुमच्या पावलावर पाऊल ठेवते तालुक्यामध्ये काम करतात. तर माझी सगळ्यांना विनंती आहे आपण गावात त्यांच्याकडे आपल्या गावातले मुंबईला राहणारे काही उद्योजक आहेत, बांधकाम व्यावसायिक आहेत, त्यांना जरी विनंती केली तर ती सुरू होईल. मार्केट कमिटीला आपले बरेच लोक आहेत, बांधकाम व्यावसायिक आहेत, तर त्यांना जर आपण विनंती केली त्यांना दिलं देण्याऐवजी आपल्या इथं द्या. इथं जर दिलं तर आपला अजून आपला मोठं होईल. माझं मत आहे साहेब, दादा वेगवेगळे कदाचित कोणी तर आपण आघाडीवर जाऊ. हे आपली राज्यातही सर्वाधिक मदत करेल. पैशापेक्षा ही मदत फार मोठी आहे. कारण कसं हे आपलं चांगलं सुगोल राहील, दिवाळी त्यांची गोड होईल आणि याच्यासाठी पूर्ण होईल. तर मी आधीच न बोलता तो भारत साहेबांचं थोडासा बोललो साठी पत्रकार संघाचे रोज 15,000 आपल्याला दिली जाईल. आठवड्याचा अध्यक्ष सत्यदेवचे सल्लागार जो आहेत